एका 25 वर्षीय विवाहितेनं बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तिनं दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनोज विष्णू सांगळे, सासरा विष्णू जालिंदर सांगळे, सासू नंदा विष्णू सांगळे सर्व राहणार त्रिमूर्ती नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे, ननंद पूजा संदीप वनवे आणि प्रियंका उर्फ स्वाती माधव वनवे राहणार लाकडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता सध्या तिच्या माहेरी राहते। जानेवारी 2022 मध्ये तिचं लग्न झालं होतं, मात्र लग्नात केवळ 5 तोळे सोनं दिलं आणि फर्निचर हलक्या दर्जाचं दिलं म्हणून सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली। पीडितेला माहेरून आणखी 5 तोळे सोने घेऊन येण्यास सांगितलं। तसेच जाणीवपूर्वक घरातील सगळी कामं पीडितेकडून करून घेण्यात येत असे। पती मनोज पीडितेकडे अनैसर्गिक संबंधासाठी आग्रह धरत होता। नकार दिला असता पीडितेच्या नाता बुक्क्यांनी मारहाण करून तिला गच्चीवरून ढकलून देण्याची धमकी दिली जात असे। पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास सांगण्यात आलं। तसेच तिला नांदवणार नसून बाळाला एकटीलाच सांभाळावं लागेल असं सासरच्या लोकांनी तिला सांगितले। सासऱ्याकडून बलात्कार दरम्यान पीडिता आपल्या मुलाला रात्री झोपी लावत असताना सासरा विष्णू सांगळे तिच्या खोलीत घुसला आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला। तसेच कोणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली। तसेच पीडितेनं हा प्रकार सासूला सांगितला असता तिनंही गप्प राहण्यास सांगितलं। भीतीपोटी तिनं कोणालाही झालेल्या प्रकाराबद्दल सांगितलं नाही। सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल अहिल्यानगर इथं भरोसा सेल इथं अर्ज दिला असता पीडितेच्या सासरचे लोक फक्त एकदाच समुपदेशनाच्या तारखेला आले। त्यानंतर पीडितेनं आईवडिलांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली। त्यानुसार पती, सासू, सासरा आणि 2 नंदा यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे।